तर आज आपण पेपर डिस्कशन करत आहोत आणि प्रश्न क्रमांक पहिला त्याच्यामधला अ सेक्शन आपण बघत आहे. निसर्गोपचाराचा पेपर आहे, एकूण 100 मार्काचा. 3 तास वेळ असतो. पासिंगसाठी 35 मार्क आपल्याला आवश्यक असतात. यामधला तिसरा प्रश्न आपण बघू. त्रिदोषांपैकी रिकामी जागा दोष हा अतिशक्तिशाली समजला जातो. आता इथं उत्तर जे लिहिलेलं आहे ते म्हणजे हे उत्तर मी नाही लिहिलेलं आहे, हे एका विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे. त्याचा पेपर मी हा घेतलेला आहे. तर त्रिदोषांपैकी रिकामी जागा दोष हा अतिशक्तिशाली समजला जातो. त्याच्यामुळे इथली रिकामी जागा त्यांनी चुकीच्या उत्तरांनी भरलेली आहे. योग्य उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. कोणाला देता येईल हे उत्तर? वातदोष. वातदोष हा त्रिदोषांमध्ये मुख्य दोष आणि शक्तिशाली समजला जातो. चौथा प्रश्न आहे, रिकामी जागाच्या रिलॅक्झेशनसाठी म्युझिको स्पायनोथेरपी वापरली जाते. कुठल्या रिलॅक्झेशनसाठी तुम्ही म्युझिको स्पायनोथेरपी वापरू शकता किंवा वापरायची आहे तुम्हाला? ताण कुठे येतो? शरीरामध्ये ताण कुठे येतो? तसं सगळ्याच अंगाला ताण येतो, पण मुख्य ताण शरीरामध्ये कुठे येत असतो? हा बोला. नाही, इथं शरीराचा अवयव तुम्हाला सांगायचा आहे की त्या अवयवासाठी ही उपचार पद्धती उपयोगात आणली जाते. तर तो अवयव कुठला? फुफ्फुस आहेत, हृदय आहे, मेंदू आहे, किंवा अजून कुठली थायरॉइडची ग्लँड आहे? कुठल्या अवयवासाठी? ब्रेन, मेंदू. आपण रिलॅक्सेशन कुठं करतो? मेंदूमध्ये करतो, आहे ना. शवासनाचा परिणाम कुठे येतो? मेंदूमध्ये. तसं पूर्ण शरीरावरती येतो, पण मुख्यतः शवासन हे मनाला स्थिर करण्यासाठी, अर्थात मेंदूचा ताण कमी करण्यासाठी केलं जातं. म्हणजे रिलॅक्सेशनची जी काही क्रिया आहे त्याचा परिणाम आपल्याला कुठं दिसून येणार? मेंदूवरती दिसून येणार. म्हणून इथलं उत्तर असणार आहे मेंदू. ठीक आहे. पाचवा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये कोरियामध्ये सु या शब्दाचा अर्थ रिकामी जागा आहे. आता ज्यांनी सुजोग थेरपी केलेली आहे त्यांना याचं उत्तर निश्चितच माहीत असणार आहे. सुजोग मधला सु जो आहे या शब्दाचा काय अर्थ आहे? सांगा. मनीषा मॅडम सांगणार आहे का उत्तर? नाही सर. सुजोग मध्ये सु या शब्दाचा काय अर्थ अपेक्षित असतो आपल्याला? सुजोग थेरपी म्हणजे काय? तर साऊथ कोरिया जे आहे त्यांची जी भाषा आहे त्याच्यामध्ये सु हा शब्द हाताच्या पंजासाठी वापरला जातो. सु म्हणजे हाताचा पंजा आणि जोक म्हणजे पायाचा पंजा. सुजोग म्हणजे हाताच्या पंजावर आणि पायाच्या पंजावर जे उपचार केले जातात त्या उपचार प्रणालीला सुजोग थेरपी असं म्हणतात. म्हणून इथं रिकामी जागेमध्ये तुम्हाला लिहायचं आहे सु या शब्दाचा अर्थ हाताचा पंजा असं होते. ठीक आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे उत्तर लिहून घ्या. मग तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती हा पेपर मी पाठवलेलाच आहे. मग तुम्हाला ते बघून व्यवस्थित एका रजिस्टरमध्ये प्रश्नासहित उत्तर लिहून काढायचं आहे तुम्हाला. रिफ्लेक्सॉलॉजीनुसार पायाच्या बोटांची टोके दर्शवितात, है ना. रिफ्लेक्सॉलॉजी जी आहे म्हणजे चायनीज ॲक्युप्रेशर. पायाच्या बोटांची टोके काय दर्शवितात? म्हणजे रिफ्लेक्सॉलॉजीनुसार पायांची टोके जे असतात, पायाच्या बोटांची टोके, तर त्या पायांच्या बोटाच्या टोकावर कुठल्या अवयवाचा बिंदू येतो? याचं उत्तर अर्चना मॅडमला माहीत असू शकते, कारण योग साधना चिकित्सा रहस्य हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये रिफ्लेक्सॉलॉजीचा एक आपण म्हणजे फोटो दिलेला आहे त्याच्यामध्ये.
मनीषा मॅडम उत्तर आहे का तुम्हाला माहिती? सर डोक्याचं. नाही, ते सुजोग मध्ये येतं. डोक्याचं सुजोग मध्ये येतं. आपल्याला रिफ्लॅक्झॉलॉजी म्हणजे चायनीज ॲक्युप्रेशर नुसार आपल्याला सांगायचं आहे. अर्चना मॅडम, तुम्ही ते पुस्तक बघितलं असेल ना, योग साधना चिकित्सा रहस्य, रामदेव बाबाचं? हो सर. आता शेवटचे जे 4-5 पानं आहे त्याच्यामध्ये बघा, हाताचा पंजा आणि पायाचा पंजा याचा एक फोटो काढून दिलेला आहे आणि त्याच्यावर वेगवेगळे अवयवाचे बिंदू दिलेले आहेत. हो सर, दिली आहे सर. हा, तर त्या पायाच्या टोकांवर बघा कुठला पॉइंट येतो. आहे का तुमच्या समोर आहे पुस्तक? हो आहे सर, माझ्या समोरच आहे. हा, टोकांवर कुठला पॉइंट येतो बघा एकदा. पायाच्या बोटांची जी टोका आहेत. डोळे नाही, डोळे तर इथं येतात. हे बघा. मस्तिष्क. हा, मस्तिष्क आले सर. अंगठ्याला मस्तिष्क आहे, गर्दन आहे, खाली नेक. नाही नाही नाही, टोका म्हणजे कसं आहे, पायाच्या बोटाची जी टोका आहे म्हणजे हे टोक इथं कोणता पॉइंट येतो बघा. पिट्युटरी ग्लॅंड आहे. पिट्युटरी ग्लॅंड. पिट्युटरी टोकावरती नाही सर. सायनस लिहून आहे. सायनसचा येतो की दातांचा येतो? नाही, सायनस आहे सर. खालच्या बाळांचा सायनस आहे. दात नाही, सायनसच आहे सर. माझ्याकडे पुस्तकच आहे. बरोबर आहे, सायनसचा येतो. इथं सायनसचे पॉइंट येतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला सर्दी झालेली असेल ना, तुम्ही काय करायचं आहे, टेबलवरती तुमचे हात असे हे करायचे आहेत, प्रेस करायचे आहेत, असं ठोकायचं आहे. यांनी सर्दी बरी व्हायला लागते अकॉर्डिंग टू रिफ्लॅक्झॉलॉजी. ठीक आहे. पण सर समजा दात दिसत असेल तरी हे डोकं जर असं मारलं तर दात पण बसतात सर. हो, ते दाताला पण लागू होतो तो पॉइंट. दाताला पण लागू होतो. ऍक्च्युअल मला असं वाटते सायनसच आहेत. रिफ्लॅक्झॉलॉजी मध्ये सायनस आहे, पण तो दाताला पण लागू होतो. ठीक आहे. चिरोप्रॅक्टिसने संस्थेचे रोगावर उपचार केले जातात. चिरोप्रॅक्टिसने संस्थेचे रोगावर उपचार केले जातात. याचं उत्तर जे आहे ना, ऍक्च्युअल चिरोप्रॅक्टिस हा मला एक पडलेला एक प्रश्नच होता त्यावेळेला. तर याचं उत्तर मी शोधून तुम्हाला सांगेल. प्रश्न क्रमांक 8. रंगामुळे शारीरिक ऊर्जा वाढवली जाते. कुठल्या रंगामुळे शारीरिक ऊर्जा वाढवली जाते? लाल, निळा, काळा, हिरवा. आता मी तुम्हाला ऑप्शन देऊन राहिलो, पण असे ऑप्शन ऍक्च्युअल पेपरमध्ये येत नाही. लाल रंगाने. बरोबर आहे. लाल रंगाने ऊर्जा वाढवली जाते आणि निळ्या रंगाने ऊर्जा कमी केली जाते. हे लक्षात ठेवाल तुम्ही. ठीक आहे. हे अकॉर्डिंग टू सुजोग आहे. सुजोगही तुम्हाला आहेच तुमच्या याच्यामध्ये सिलेबसमध्ये. सुजोगचा इंट्रोडक्टरी पार्ट आपण घेऊन घेऊ, तुम्हाला थोडी माहिती होऊन जाईल. आपण आपल्या क्लास अंतर्गतच सुजोग इंट्रोडक्टरी पार्ट आपण घेऊन घेऊ, म्हणजे तेवढं तुम्हाला माहीत राहील. मृत्तिकोपचाराचा उगम मध्ये झाला होता. कुठे झाला होता मृत्तिका उपचाराचा उगम? ऍक्च्युअली इथं अपेक्षित आहे कुठल्या देशात झाला होता. मिट्टीलेप. इथं उत्तर तुम्ही जर्मनी असं लिहायचं आहे. जर्मनी, इटली आणि इराण या 3 देशामध्ये निसर्गोपचार खूप चालतं. त्यातल्या त्यात जर्मनीमध्ये सर्वाधिक निसर्गोपचाराचा वापर केला जातो. आपल्या इथं जसं ॲलोपॅथीचे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, तिथे ॲलोपॅथीचे नाही आहेत जर्मनीमध्ये. जर्मनीमध्ये असे मोठे मोठे हॉस्पिटल निसर्गोपचाराचे आहेत.
तिथं रोगी झाल्यानंतर पेशंटला उपवास दिला जातो. असं औषधं, इंजेक्शन, गोळ्या असं खाऊ घातलं जात नाही. प्राथमिक उपचार म्हणून निसर्गोपचाराचाच अवलंब जर्मनीमध्ये केला जातो आहे ना. इथं आपल्या इथं काही झालं की सर्वात पहिले ॲलोपॅथीची औषधं, विषारी औषधं खाऊ घातले जातात. आणि तिथं निसर्गोपचाराचाच प्रथम हे केला जातो. कारण आपली राष्ट्रीय चिकित्सा ॲलोपॅथी आहे, जर्मनीची राष्ट्रीय चिकित्सा निसर्गोपचार आहे. जर्मनीमध्ये जेव्हा हिटलर राज्य करत होता तेव्हा निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार इतका जोरात झाला होता की तिथं आकाशाला म्हणजे एक प्रकारचं निसर्गोपचारामध्ये एक सांगितलं जातं की वस्त्र जे आहेत ते रोगाचं कारण सांगितलं जातं. निर्वस्त्र जर राहिलं तर रोग कमी होतात. म्हणून एकट्या जर्मनीमध्ये नग्नपंथीयांची संख्या इतकी भयानक वाढली होती की हिटलरनी चापकाचे फटके मारून लोकांना कपडे घालायला लावले सभ्यता पाळायसाठी. म्हणजे असा उल्लेख पुस्तकांमध्ये आहे. तर निसर्गोपचाराचा जास्तीत जास्त वापर जर्मनीमध्ये केला जातो. जगाच्या पाठीवर सर्वात अधिक निसर्गोपचाराचा उपयोग करणारा जर देश असेल तर तो जर्मनी आहे. त्याच्या खालोखाल मग अन्य सगळ्या आता तर सध्या आताच्या कंडिशनमध्ये सगळ्या देशांमध्येच निसर्गोपचाराचा चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो. एक भारत, पाकिस्तान, बांगलादेश जर सोडला तर बाकीच्या देशांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने निसर्गोपचाराचा वापर केला जातो. भारतामध्ये ॲलोपॅथी सर्वात जास्त वापरली जाते आणि सर्वात जास्त पेशंट ॲलोपॅथीच्या औषधांनीच मरतात भारतामध्ये. तरीसुद्धा लोकांच्या लक्षात येत नाही की ॲलोपॅथीचा वापर आपण बंद करून निसर्गोपचार, योग, आयुर्वेद इकडं वळलं पाहिजे. हे लोकांच्या लक्षात येत नाही. काही झालं की आपण सर्वात पहिले ॲलोपॅथी डॉक्टरकडेच जातो. ही मोठी शोकांतिका आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. असो, कारण जैसा राजा तैसी प्रजा असं म्हटलं जाते. म्हणजे राजानं जर म्हटलं की ॲलोपॅथी उपचार हा मुख्य आहे तर प्रजा पण त्यालाच मुख्य समजणार. 10वा प्रश्न आहे, वेदना शमनासाठी मुख्यत्वे सर्वसामान्यपणे मोठ्या प्रमाणावर उपचार पद्धती वापरतात. आता वेदना जर कमी करायच्या असतील तर त्यासाठी कुठल्या उपचार पद्धतीचा उपयोग होतो याचं उत्तर कोणी सांगू शकते? ॲक्युप्रेशरचा. व्हेरी गुड. ॲक्युप्रेशर किंवा मग सुजोग असं तुम्ही लिहू शकता. कारण वेदना कमी करण्यासाठी आपल्या हाताच्या तळव्यावरती, पायाच्या तळव्यावरती जे बिंदू आहेत त्या बिंदूला जर आपण संबंधित बिंदूला दाबलं तर त्या अंगाचं दुखणं हे सहज कमी होऊन जातं. म्हणून ॲक्युप्रेशर किंवा सुजोग दोनपैकी कुठलंही उत्तर तुम्ही देऊ शकता. दोनपैकी एकच देऊ शकता ना सर? हा, दोनपैकी एक तर ॲक्युप्रेशर किंवा सुजोग, किंवा म्हणजे ॲक्युप्रेशरचाच अपडेट व्हर्जन सुजोग आहे. त्याच्यामुळे ॲक्युप्रेशरचा उपयोग केला जातो आणि सुजोगचा उपयोग केला जातो. दोन्ही उत्तर तुमचे बरोबर असणार तिथं. पचनाची चयापचय क्रिया दोषामुळे, रिकामी जागा, दोषामुळे नियंत्रित केली जाते. चयापचय हे कुठल्या दोषामुळे नियंत्रित होते? त्रिदोषांपैकी वात, पित्त, कफ तीन दोष आहेत. तर त्या त्रिदोषापैकी कुठला दोष हा चयापचयला कारणीभूत ठरतो? पित्त सर. पित्त, करेक्ट. पित्तामुळे आपली चयापचयची जी संस्था आहे म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम ही प्रभावित होत असते. त्यानंतर 12वा प्रश्न, रिकामी जागाची समाप्ती म्हणजे रजोनिवृत्ती होय. कुठल्या समाप्तीमुळे रजोनिवृत्ती होते? रजोनिवृत्ती जर समजत नसेल तुम्हाला मराठीमध्ये तर मासिक पाळीच्या समाप्तीमुळे. मासिक पाळीच्या समाप्तीमुळे रजोनिवृत्ती है ना समजली जाते. रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज, मासिक पाळी थांबणे. वयाच्या 42 ते 45 किंवा काही महिलांमध्ये 50 पर्यंत रजोनिवृत्तीचा काळ सांगितला जातो. तर त्याला रजोनिवृत्ती असं म्हटलं जाते. आणि मासिक पाळी सुरू होण्याला काय शब्द वापरला जातो हे माहिती आहे तुम्हाला? कोणी उत्तर देऊ शकते? मासिक पाळी सुरू होणे.
इंग्लिशमध्ये जर सांगता येत असेल तर इंग्लिशमध्ये सांगा. नाही माहिती. इंग्लिशमध्ये याला मिनार्क म्हणतात, मिनार्क. आणि मराठीमध्ये याला रजोदर्शन असा शब्द येतो, रजोदर्शन. वयाच्या 12 ते 16 या दरम्यान रजोदर्शन होत असते. सध्याच्या काळामध्ये फास्ट लाईफ झालेलं असल्यामुळे मुंबई पुण्या साईडला जर मुलींमध्ये बघितलं तर वयाच्या 7व्या वर्षापासून 12व्या वर्षापर्यंतच रजोदर्शन आता व्हायला लागलेलं आहे. म्हणजे पाळी सुरू होणे हा भाग वयाच्या 12 किंवा 16. पूर्वीला आता जसजसं वयोमर्यादा कमी होत चालली, आता पूर्वज जे होते आपले त्यांच्यामध्ये म्हणजे आई आहे किंवा आजी आहे. हा, अर्चना मॅडम म्यूट करा. आई किंवा आजीमध्ये पिरियड जो आहे तो 16-18व्या वर्षी सुरू व्हायचा आहे ना, 15-16ला सुरू व्हायचा. आता मुलं फास्ट फूड खायला लागले त्यामुळे किंवा जीवन अधिक गतिशील असं जगायला लागले. मुलींमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे मुलींमधला ताणतणाव खूप वाढत चाललेला आहे. आणि त्या कारणाने मुलींमध्ये पिरियड्स खूप लवकर सुरू होत आहेत है ना, हे कारण आहे. आणि खाद्यपदार्थ जे आहेत, पित्त प्रधान खाद्यपदार्थ मुली खात आहेत, मुलं खात आहेत, त्यामुळे सुद्धा पाळी खूप लवकर सुरू होते है ना. तर हे एक कारण आपल्याला इथं सांगता येईल. तर असे हे रिकाम्या जागा भरा हा प्रश्न तुम्हाला राहतो. 12 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, याच्यातले 10च तुम्हाला सोडवायचे आहेत. परंतु माझा विचार असा आहे की तुम्ही 12चे 12 सोडवा, त्यातले जे 10 बरोबर असतील ते लक्षात घेतले जातील आणि तुम्हाला 10 पैकी 10 मार्क देण्यात येतील. तुम्ही 12 सोडवले आणि त्यातले जर 2 चूक असले तर ते निश्चितच वगळले जातील आणि जे 10 बरोबर आले त्याचे मार्क तुम्हाला दिले जातील. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधला गट ब. तर अ गट आणि म्हणजे ब प्रश्न आहे पण त्याच्यात गट अ आणि गट ब असे 2 केलेले आहेत. आता तुमच्या मोबाईलमध्ये जर स्क्रीनवर तुम्ही बघू शकत असाल तर तुम्ही बघा. आता तुम्ही याच्यातून म्हणजे पूर्ण बाहेर पडू नका मीटिंगमधून, फक्त तुम्ही तुमचं व्हॉट्सअप काढा. माझा आवाज तुम्हाला ऐकू येईल. पिक्चर नाही दिसलं तरी चालते, व्हिडिओ नाही दिसला तरी चालते. आवाज ऐकू आल्यानंतर पहिल्या गटामध्ये म्हणजे अर्थात अ गटामधला जो पहिला भाग आहे त्याची जोडी ब गटातल्या कुठल्या शब्दाशी लागते याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही देऊ शकता. तर अ गटामध्ये ॲक्युपंक्चर असा शब्द आलेला आहे, तर ब गटामध्ये कुठल्या शब्दाशी हा शब्द जुळतो हे लक्षात घ्या आणि मला सांगा. तर शेवटचा 5 सुया ॲक्युपंक्चर. अच्छा, हा, ॲक्युपंक्चर बरोबर आहे. सुया. पंक्चर म्हणजे काय, एक प्रकारे छेदणे. तर नीडल्स किंवा सुया हा पर्याय योग्य असणार आहे ॲक्युपंक्चरला. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे मृत्तिकोपचार. उत्तर दिल्यानंतर म्यूट करून घ्यायचं आणि उत्तर येत असेल तर परत अनम्यूट करायचं. पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व बरोबर आहे. माती हा विषय कशाशी संबंधित आहे, पंचभौतिक चिकित्सेमध्ये पृथ्वी तत्वाशी माती संबंधित आहे. ओके. त्यानंतर तिसरा शब्द आलेला आहे नाळी. तर ब गटातल्या कुठल्या शब्दाशी हा शब्द मॅच होतो, नाळी. सर पिंगला. पिंगला बरोबर आहे. आपल्या शरीरामध्ये तुम्ही काय करा, म्यूट करून घ्यायचा. प्रश्नाचं उत्तर दिलं की म्यूट करायचं. म्यूट करा. हा, म्हणजे ते इको होत नाही मग आवाज, बाकीच्यांना आवाज व्यवस्थित ऐकू येतो. आपल्या शरीरामध्ये एकूण 14 नाड्या मुख्य सांगितलेल्या आहेत. तशा तर 72,000 नाड्या आहेत आणि अनेक पुस्तकांमध्ये याच्यापेक्षा जास्त नाड्या सांगितलेल्या आहेत. 72 करोड 72 लाख 10,201 एवढ्या नाड्या सांगितलेल्या आहेत.
त्यातल्या मुख्य 3 नाड्या आहेत 14 इडा, पिंगला आणि सुषुम्ना. ठीक आहे, म्हणून नाडी त्याच्यामध्ये पिंगला ही नाडी आहे. चौथा भाग आहे, चौथा शब्द आलेला आहे ॲक्युप्रेशर. ॲक्युप्रेशर, तर हा शब्द कुठल्या शब्दाशी जोडता येईल? ॲक्युप्रेशर. दोनच पर्याय बाकी आहेत, एक आहे शियात्सू, एक आहे रिफ्लॅक्सॉलॉजी. तर कुठल्या शब्दाशी तुम्हाला असं वाटतं की ॲक्युप्रेशर हा जोडता येईल? दोनच पर्याय, शियात्सू, रिफ्लॅक्सॉलॉजी. शियात्सू नाही, ॲक्युप्रेशर हा रिफ्लॅक्सॉलॉजी. ॲक्च्युअली ते अमरासमोर आलेलं आहे, यांनी काय केलेलं आहे, थोडं कन्फ्यूज केलेलं आहे तुम्हाला. तर ॲक्युप्रेशर जो आहे हा रिफ्लॅक्सॉलॉजीचा पार्ट आहे. म्हणजे चायनीज ॲक्युप्रेशरमध्ये आपण, मला वाटतं रिकामी जागामध्ये पाहिलंही आहे, रिफ्लॅक्सॉलॉजीनुसार पायाच्या बोटांची टोके काय दर्शवतात तर हे आपण पाहिलं होतं. पण तिथं ते क्लिअर होत नाही की ॲक्युप्रेशर म्हणजे रिफ्लॅक्सॉलॉजीच आहे म्हणून. ठीक आहे, तर हा पर्याय तुम्ही लक्षात घ्या, ॲक्युप्रेशर इज इक्वल टू रिफ्लॅक्सॉलॉजी. आणि आता झोन थेरपी एकच पर्याय शिल्लक राहतो, त्याच्यामुळे इथं सांगायची काही गरज नाही आहे. तर शियात्सू झोन थेरपी आहे ना. ॲक्च्युअल झोन थेरपी ही सुजोकचा हा पार्ट आहे, झोन थेरपी. आणि शियात्सू हा शब्द कोरियन शब्द आहे, शियात्सू. ओके, तर असा हा एक प्रश्न असतो, जोड्या जोडा. आता प्रश्न क्रमांक अ मधला क आपण बघू. तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, मी वाक्य वाचतो, तुम्हाला चूक की बरोबर एवढं सांगायचं आहे. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर, नसेल येत तर मी लास्टला सांगणारच आहे. सुजोक थेरपीमध्ये मूलभूतपणे ॲक्युप्रेशरचाच वापर केला जातो. बरोबर आहे सर, राईट. हा ठीक आहे, हे बरोबर आहे. नंबर 2, ऑस्टिओपॅथी उपचार औषधाविरहित असतात. ऑस्टिओपॅथी उपचार औषधविरहित असतात. तर हे चूक आहे. ऑस्टिओपॅथी म्हणजे ॲक्च्युअल हाडाशी संबंधित असलेली पॅथी, म्हणजे ऑर्थोपेडिक्स आपण कोणाला म्हणतो, तर जो हड्डीचा डॉक्टर आहे, त्यामध्ये ते लोक औषधाशिवाय उपचारच करू शकत नाही. त्यामुळं हे चूक आहे. औषधाविरहित उपचार नसतात, तर औषधासहित असतात. नंबर 3, हिप्नोथेरपी हे मानसोपचाराचे स्वरूप आहे. चूक की बरोबर? हिप्नोथेरपी बरोबर आहे. हिप्नोथेरपी म्हणजे हिप्नोटिझम. तुम्ही काही प्रयोग बघितले असतील हिप्नोटिझमचे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्या बोलण्यातून वशीभूत करणे, त्याला म्हणतात हिप्नोटिझम. आपल्या बोलण्यातून एखाद्या व्यक्तीला वशीभूत करणे आणि आपण जे बोलू ते तो व्यक्ती करेल, असं ते शास्त्र असतं है ना, हिप्नोथेरपी. तर त्याचा परिणाम मनावरती होतो, म्हणून ते मानसोपचारशी संबंधित आहे. आपल्या अकोल्यामध्ये डॉक्टर दीपक केळकर हे हिप्नोटिझम किंवा हिप्नोथेरपी करतात. मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि हिप्नोटिझमचा उपयोग ते मानसोपचारामध्ये करून घेतात. प्रश्न क्रमांक 4, चुंबकोपचार पद्धती मुख्यत्वे मनोरुग्णासाठी वापरली जाते. मनोरुग्णासाठी चुंबक उपचार वापरले जातात का? योग्य की अयोग्य किंवा चूक की बरोबर? हा थोडा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. निश्चितच याच्यामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होते. पण चुंबक उपचार पद्धतीचा उपयोग जो आहे तो मांसपेशी संबंधित अधिक केला जातो है ना. त्यामुळं चुंबक उपचार पद्धती फक्त मनोरुग्णासाठीच वापरली जाते असं नाही, म्हणून इथं चूक असं तुम्ही लिहू शकता. ॲक्युपंक्चर ही वेदनारहित उपचार पद्धती आहे.
ॲक्युपंक्चर ही वेदनारहित उपचार पद्धती आहे. चूक की बरोबर? बरोबर आहे सर. वेदनारहित आहे ना. वेदना होतात ना सर करताना? वेदना होतात. वेदना होतात. अरे ॲक्युपंक्चर आहे ना, बघा तुम्ही नीडल जर टोचली आहे ना, सुई तुम्ही टोचून राहिले तर मग वेदना होणार की नाही होणार? वेदना होणार. याचा अर्थ ॲक्युपंक्चर ही वेदनारहित उपचार पद्धती नाहीये. त्याच्यात वेदना खूप कमी असतात पण वेदना होतात, कारण सुई टोचल्यानंतर तुम्हाला थोड्या वेदना होतात. ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशरमध्ये समान ॲक्यू पॉइंट्स वापरले जातात. चूक की बरोबर? सर हां बोला. सर माझं नेट संपलं होतं, तुम्ही थोडं सांगाल का? हां, जोडायला पाचवा लावायचं. आपला 5वा प्रश्न होता, ॲक्युपंक्चर ही वेदनारहित उपचार पद्धती आहे. तर हे वाक्य चूक आहे, कारण ॲक्युपंक्चर ही वेदनासहित, थोड्याशा वेदना होतात त्याच्यामध्ये. हा एक आपण बघितला होता. चुंबकोपचार पद्धती मुख्यत्वे मनोरुग्णासाठी वापरली जाते. तर हे चूक आहे. फक्त मनोरुग्णासाठीच वापरली जात नाही, तर मांसपेशी संबंधित जे काही दुखणे आहेत त्याच्यासाठी विशेष करून ही उपचार पद्धती वापरली जाते. आता आपल्याला प्रश्न हा आहे की ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशरमध्ये समान ॲक्यू पॉइंट्स वापरले जातात. हे चूक की बरोबर? चूक. समान. चूक नाही होणार, कारण बरोबर आहे हे. ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर याची फिलॉसॉफी सारखी असल्यामुळे, आता तुम्हाला जर समजा सर्दीचा त्रास आहे तर तुम्ही हा जो बिंदू आहे हा दाबणार, इथं दाबणार, ठीक आहे ना. ॲक्युप्रेशर करणार तर तिथंच तुम्ही निडलिंग सुद्धा करू शकता. एक ऑप्शन आहे तुम्हाला, एक तर प्रेशर द्या किंवा निडलिंग करा. थोडं कन्फ्युजिंग आहे हे, आणि मुख्यतः ॲक्युप्रेशर पंक्चरबद्दल तुम्हाला लेक्चरसुद्धा गेलेले नाही आहे, त्यामुळं हरकत नाही. थोडं चुकलं तर काही हरकत नाही. पण याचं जे उत्तर आहे की पंक्चर आणि प्रेशरमध्ये समान ॲक्यू पॉइंट्स वापरले जातात, याला तुम्ही बरोबर असं लिहू शकता. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आज आपण बघितला 2021चा पेपर. उद्या आपण प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5 याच्यात आलेले प्रश्न आणि त्याचे उत्तरं किती शब्दामध्ये आणि कशा स्वरूपात आपल्याला देता येतील याबद्दल आपण डिस्कशन करू. ठीक आहे. तुमचे काही प्रश्न असले तर वहीवर लिहून ठेवा, तुम्ही ते विचारू शकता. सर मला सांगा ना, मी ब्रेक झाली होती मधातून. माझं 4थ्या नंबरचं आलं होतं ॲक्युप्रेशरचं, जोड्या लावलं तिथून बाकी होतं. हो बाई, ते आता एवढं रिपीट नाही करता येणार. तुम्ही एकदा हे करा, तुम्हाला मी पेपर पाठवलेला आहे, एका साध्या कागदावरती तुम्ही उत्तरं लिहा आणि मला व्हॉट्सअप करा. त्याच्यात जर चुकले तुमचे उत्तरं तर मग मी तुम्हाला क्रॉस करतो. ठीक आहे. ठीक आहे. उद्या अधिक संख्येने जुळण्याचा प्रयत्न करा, कारण पेपरची तयारी हा महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे. अभ्यास कसा करायचा, नेमका कुठल्या, आता याच्यात तुम्हाला हे लक्षात आलं की ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, सुजोग याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल. आतापर्यंत तुम्हाला हे माहीतच नव्हतं की नॅचरोपॅथीमध्ये एवढा भाग ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चरचा येतो म्हणून, आहे ना. तसं तुमच्या सिलेबसला दिलेलं होतं, पण थोडंसं आपल्याला क्लिक होत नव्हतं हे की एवढा ॲक्युप्रेशर पंक्चरचा अभ्यास पेपरमध्ये विचारला जाईल म्हणून. इंट्रोडक्टरी पार्ट मी घेऊन घेईल तुमचा रिफ्लॅक्झॉलॉजी आणि सुजोगचा. तुमचा पेपर स्टार्ट होणार आहे 9 तारखेला. 9 तारखेपासून आपल्याला क्लास पण घेता येणार नाही, कारण तुम्हाला अभ्यासाला वेळ द्यावा लागेल. तोपर्यंत बघू, आपल्याला जसं जमलं तसे आपण वर्ग घेऊ. ठीक आहे. आता आपण लेफ्ट होऊ शकता, मीटिंग सोडू शकता.